हॅलो एव्हरीवन, जसं तुम्हाला माहीतच आहे की मी कोकणात गावी आले आहे, माझ्या माहेरी आले आहे. सो आज मी डिसाईड केलं की मी तुम्हाला आमचं घर दाखवीन. आय होप की तुम्हाला पण कोकणातली पारंपरिक घरं कशी असतात ते बघायला आवडतील. सो चला मग बघूया. सो हे आहे आमचं गावचं घर. इथे अशी तुळस आहे आणि आता इथे अशी वाळू टाकली कारण की ॲक्च्युली आमच्या खळ्याचं काम चालू आहे आता. सो मी आता एंटर करत आहे, दाखवते तुम्हाला कसं काय आहे ते. सो इथून असा हा लोटा आहे, इथून असा लांब असा, आणि त्याच्या लेफ्ट साईडला हे देवाचं घर आहे. हे आमचं देवघर आहे जिथे गणपती वगैरे आपला बसतो असं. ही देवघरी आहे. आता इथून आपण असं मध्ये एंटर बळेमध्ये येणार आहोत. ह्याला बळे बोलतात. थांबा मी थोडीशी लाईट लावून दाखवते. सो ही अशी वळे आहे, असा मोठा असा लाईक मॉडर्न आपल्या लँग्वेजमध्ये हॉल आहे हा बेसिकली. आणि इथून अशी ही एक रूम आहे, थोडासा मेस आहे. ते आंबे वगैरे असे सुकत घातले, सगळ्यांच्या बॅग्स वगैरे आहेत. सो मी जास्त दाखवत नाही तुम्हाला. आणि इथून ही इकडे एक सेकंड रूम आहे. इथे पण सगळ्यांच्या बॅग्स वगैरे ठेवलेल्या आहेत. ही एक रूम आहे. इथे आम्ही फक्त स्टोर रूम म्हणूनच यूज करतो बेसिकली, कारण की सगळे हॉलमध्येच झोपायला वगैरे असतात. हा आमचा किचन आहे. आणि ही आहे चुलीची रूम. इथे आम्ही पाणी वगैरे तापवतो गरम करण्यासाठी, पाणी गरम करण्यासाठी ही चूल लावली. आता सगळ्यांचे अंघोळ वगैरे झाले, सो चूल नाही पेटलेली आहे. आणि इकडे हा असा दुसरा किचन आहे, म्हणजे दोन्ही साईडला सेम ॲक्च्युली केलेलं आहे स्ट्रक्चर. आणि इथून पण आतमध्ये जाऊन एक चुलीची रूम आहे जी बेसिकली करून ठेवली आहे. आता सध्या ती स्टोर रूम म्हणूनच आहे. असं काही काही वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि इथून असा आपण वॉशरूमसाठी, म्हणजे जे पाटलादार बोलतात, तिथे आपण एंटर करतो. इथे हा आतमध्ये एक वॉशरूम आहे. आणि इथून बाहेर गेल्यावरती हा एक वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम आहे. आणि तिथे आपलं इंडियन टॉयलेट आहे. आणि हा असा लांबच्या लांब बाहेरचा पॅसेज आहे, ते लाकडं वगैरे भरून ठेवले. सो हे असं छोटंसं कोकणातलं पारंपरिक. सो हे असं आहे आमचं कोकणातलं पारंपरिक असं घर आहे. घरात खूप माणसं असल्यामुळे मला काही व्यवस्थित दाखवता आलं नाही, पण आय होप तुम्हाला आमचं हे घर आवडलं असेल. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, थँक्यू.